नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या समोर ह्या ठिकाणी क्लास 10 चं मॅथ सेकंडचं या ठिकाणी सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरमचं या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.1 आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि ते सॉल्व्ह करणार आहोत. आता प्रॅक्टिस सेट 2.1 अतिशय सोपं आहे. ओके, तर त्यामध्ये विचारलेलं आपल्याला काय विचारलेलं त्यांनी की आयडेंटिफाय विथ रिझन which of the following are Pythagorean triplets. ह्यामध्ये जे नंबर आहे ह्याच्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट कोणते आहे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ओके, सर्वप्रथम काय करायचं या ठिकाणी एक नंबर द्यायचं आणि हे नंबर लिहायचे 3, 4 and 5 लिहिलं. ओके, आता हे तीन नंबर जर डिफरंट असेल तर 101% असं असेल की त्यामध्ये एक नंबर मोठा असेल तर तो मोठा नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे. तर मोठा नंबर आपण या ठिकाणी घेऊयात 5. ओके, तर 5 चा स्क्वेअर लिहा. ओके, 5 चा स्क्वेअर लिहित असताना तुम्हाला माहिती 5 चा स्क्वेअर काय आहे या ठिकाणी 25 आहे. ओके, त्याला तुम्ही काय करा एक नंबर तुम्ही या ठिकाणी देऊन टाका. ओके, नंबर दिला. त्यानंतर उरलेले जे तीन नंबर आहे, दोन नंबर खाली घ्या. खाली घेतल्यानंतर काय करायचं त्या याचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर इक्वल काय करा 3 चा स्क्वेअर तुमच्याजवळ 9 आहे आणि प्लस 4 चा स्क्वेअर तुमच्याजवळ काय आहे 16 आहे. म्हणजे यामध्ये अजून काय करावं लागेल आपल्याला 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू दोघांची ऍडिशन आपल्याजवळ 25 आलेली आहे. याला इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता इक्वेशन नंबर सेकंड दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय एक लिहावं लागेल. काय लिहावं लागेल बघा फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2. आता फ्रॉम 1 and 2 त्यांनी आपल्याला लिहून दिलेलं. तर 1 and 2 मध्ये काय आपल्याला या ठिकाणी बघा लक्ष द्या काय कळालं आपल्याला की 5 स्क्वेअर. ओके, 5 स्क्वेअर इक्वल टू 3 स्क्वेअर. ओके, प्लस 4 स्क्वेअर. आता बघा ह्या ठिकाणी 5 चा स्क्वेअर 25, त्याच प्रकारे 3 आणि 4 चा स्क्वेअर 25. म्हणजे याचा काय 5 चा स्क्वेअर इक्वल टू या दोघांचा स्क्वेअर दोन्ही मॅच झालेला आहे. म्हणजे आपल्याला काय लिहावं लागेल या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल की जे हे जे नंबर आहे हे काय पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला तुम्हाला एस या ठिकाणी असं नाव लिहावं लागेल आणि एस लिहिल्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी काय लिहावं लागेल बघा काय लिहावं लागेल एस 3, 4, 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट. काय ट्रिपलेट अशा प्रकारचं तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्काला 1 मार्काला एक्झाम मध्ये विचारल्या जाते. जर तुम्ही या ठिकाणी जर तुमचा बोर्डचा क्वेश्चन पेपर मॅथ सेकंडचं जर फाइंड आउट केलं तर त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचे तुम्हाला एक्झाम्पल दिसतील. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी घेणार आहोत. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपल्या जवळ आहे 4, 9 and 12. यामध्ये काय करावं लागेल सांगितल्याप्रमाणे काय करावं लागेल ह्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा नंबर अगोदर घ्यावा लागणार. आता सर्वात मोठा नंबर अगोदर घेतल्यानंतर आपण सर्वात मोठा नंबर अगोदर घेतोय 12. 12 चा स्क्वेअर काढा. 12 चा स्क्वेअर आपण या ठिकाणी काढणार आहे इक्वल. ओके, 12 चा स्क्वेअर तुम्हाला माहितीये 144 तुम्हाला माहितीये. याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 द्या. दिलं इक्वेशन नंबर 1 दिलं. आता इक्वेशन नंबर 1 दिल्यानंतर आपल्याला उरलेले 2 नंबर घ्या. बघा काय करावं लागेल 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. ओके, इक्वल टू 4 चा स्क्वेअर तुम्हाला माहितीये 16 माहितीये 16. त्याचबरोबर 9 स्क्वेअर तुम्हाला माहितीये 81. काय आहे 81. आता पुढे काय करा बघा 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इक्वल टू हे दोन्हीची ऍडिशन करा. काय करायचं दोन्हीचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं ऍडिशन करायचं. दोन्हीची ऍडिशन काय करायला लागेल 6 आणि 1 7 8 and 1 काय झालं 9.
ओके, याला इक्वेशन नंबर आपल्याला ह्या ठिकाणी 2 द्यावा लागणार. ओके, तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की बघा ह्यामध्ये जर बघा फ्रॉम 1 and 2 इथं आपल्याला लिहावं लागेल फ्रॉम 1 and 2 काय लिहावं लागणार बघा काय की 12 स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर. ओके, आणि प्लस 9 स्क्वेअर. ओके, हे आणि हे मॅच होते का नाही, दोन्ही सारखे आहे का नाही, म्हणून याला तुम्ही अशा प्रकारचे इथं कट करा. मग तुम्हाला काय लिहावं लागणार, आता इथं असं लिहावं लागणार, इथे लिहावं लागणार तुम्हाला नो 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 लिहून तुम्हाला काय करावं लागेल 4 9 12 is not Pythagorean ट्रिपलेट. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, समजलं. मग आता आपण नेक्स्ट वाला एक्झाम्पल या ठिकाणी पोहूया. नेक्स्ट वाला एक्झाम्पल आपण पोहूया. तर नेक्स्ट वाला एक्झाम्पल बघा, नेक्स्ट वाला एक्झाम्पल थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपल्या जवळ आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय आहे की 5 12 and 13. 5 12 and 13. आता सांगितल्याप्रमाणे काय करायचं, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, 30 नंबर मोठा असल्यामुळे तो घ्यावा लागणार. त्याचबरोबर 13 चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे 169 स्क्वेअर आहे. ओके, 169 स्क्वेअर आहे. आपण नंतर काय करावं लागेल, उरलेले 2 नंबर घ्या, तो घेणार तुम्ही 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. ओके, इक्वल टू 12 स्क्वेअर 144 तुम्हाला माहित आहे, 5 स्क्वेअर तुम्हाला माहित आहे 25. ओके, तर आता तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इक्वल टू या दोन्हीचे ऍडिशन करा. आता दोन्हीचे ऍडिशन तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल बघा 144 and 25 9 6 and 1. बघा इथं काय 169 नंबर आलेला आहे. याला इक्वेशन नंबर 1 द्यायचा आहे आपल्याला आणि त्याचबरोबर याला इक्वेशन नंबर 2 द्यायचा आहे. ओके, मग काय करावं लागेल बघा, नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे. नेक्स्ट काय घ्यायचं आहे की बघा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. आता फ्रॉम 1 and 2 घेतल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बघा फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 तुम्हाला 13 स्क्वेअर इक्वल टू 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. ओके, आता 13 चा स्क्वेअर 169, 12 स्क्वेअर and 5 स्क्वेअर दोघांचे ऍडिशन 169. म्हणजे याचा अर्थ काय, दोन्हीचे दोन्ही मॅच होत आहे. आता दोन्हीचे दोन्ही मॅच झाल्यानंतर तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे, काय लिहावं लागणार आहे यस. काय करावं लागेल, यस लिहिलं तुम्ही तर काय करावं लागेल तुम्हाला 5 12 13 is Pythagorean ट्रिपलेट. ओके, ट्रिपलेट, पायथागोरियन ट्रिपलेट. अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही एक्झाम्पल्स आहे हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके, तशाच प्रकारे याचं सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी करून दाखवणार आहे, याचं सुद्धा करून दाखवणार आहे तुम्ही मला. ओके, आता तुम्हाला मिळते 70 चा स्क्वेअर काय आहे. ओके, 24 चा स्क्वेअर काय आहे आणि 74 बघा 24 चा स्क्वेअर काय आहे आणि 74 चा स्क्वेअर काय. 74 चा स्क्वेअर आहे 5476 हा स्क्वेअर आहे आणि 70 चा स्क्वेअर काय आहे 4900 माहिती आहे ना 4900. त्याच प्रकारे 24 चा स्क्वेअर 576 स्क्वेअर आहे. ओके, तर सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. धन्यवाद, थँक्यू. बाकीचे तुम्ही सॉल्व करा. ओके.